नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले मनापासून स्वागत करते। शेतकरी मित्रांनो, गेल्या हंगामात निसर्गाच्या प्रकोपामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे आणि जमिनीचे अतोनात नुकसान झाले होते। हातातोंडाला आलेला घास हिरावल्या गेल्याने आपला बळीराजा मोठ्या संकटात सापडला होता। या नुकसानीची मदत नक्की कधी मिळणार, पुढच्या टप्प्यातील वाटप कधी सुरू होणार आणि ही मदत मिळवण्यासाठी तुम्हाला काय तांत्रिक कामे करावी लागतील याची सविस्तर माहिती आज आपण या विशेष भागात घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने यावेळेस NDRFच्या जुन्या निकषांमध्ये बदल करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे। पूर्वीपेक्षा आता 1.5 जास्त मदत दिली जात आहे। जिरायती शेतीसाठी प्रति हेक्टर 13,600 रुपये, बागायती शेतीसाठी 27,000 रुपये, फळबागांसाठी 36,000 रुपयांपर्यंत मदत जाहीर करण्यात आली आहे। ही मदत जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठी मर्यादित असेल। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की ही मदत खात्यात कधी जमा होणार? महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या दुसऱ्या आणि मोठ्या टप्प्यातील वाटप 15 फेब्रुवारी 2026 पासून अधिक वेगाने सुरू होणार आहे। ज्या जिल्ह्यांचे पंचनामे उशिरा झाले होते किंवा ज्यांच्या याद्यांमध्ये तांत्रिक दुरुस्ती सुरू होती, अशा शेतकऱ्यांचा डेटा आता अंतिम झाला असून जिल्हाधिकारी कार्यालयांना निधी प्राप्त झाला आहे। अनेक शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे की काही गावात पैसे आले पण आमच्या गावात का नाही? तर याचे मुख्य कारण तांत्रिक त्रुटी असू शकते। तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का हे तपासून घ्या। तुमचे KYC अपूर्ण असेल तरीही पैसे जमा होणार नाहीत। काही ठिकाणी सामायिक क्षेत्राच्या 7/12 उतार्यावरील वारसांच्या संमती अभावी देखील मदत रखडली आहे। तुम्हाला तुमची पात्रता तपासायची असेल तर तुम्ही तुमच्या गावातील तलाठी कार्यालयात जाऊन गाव नमुना यादी पाहू शकता। या व्यतिरिक्त आपले सरकार पोर्टलवर जिल्ह्यानुसार लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाते। जर तुमचे नाव यादीत असूनही पैसे आले नसतील तर तातडीने बँक आणि CSC केंद्रावर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण तपासून घ्या। शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीची ही मदत म्हणजे आपल्या कष्टाची पूर्ण भरपाई नसली तरी या संकटाच्या काळात तो एक मोठा आधार आहे। फेब्रुवारी अखेरपर्यंत पात्र असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे। त्यामुळे तांत्रिक कामे लवकरात लवकर पूर्ण करा। तुम्हाला अतिवृष्टीचा पहिला हप्ता मिळाला आहे का? किंवा मदतीबाबत तुमची काही तक्रार आहे का? कमेंटमध्ये नक्की कळवा। मी रुचिता या अपडेटसह इथेच थांबते। माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।